नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघू शकता मी पत्र्यावर आज हे टाकत आहे, म्हणजे पाचट कडबा वगैरे टाकत आहे। तर तुम्ही पण जर तुमच्या पत्र्याची हाईट कमी असेल तर पाचट किंवा कडबा टाकून घेत चला, कारण टेम्परेचर मेंटेन होणं तितकंच गरजेचं आहे। जर असल्या उन्हामध्ये समजा आता माझं बंदिस्त फार्म आहे, तर अशामध्ये जर माझ्या शेळ्या राहिल्या तर त्यांना फंगल इन्फेक्शन असो, काही शेळ्या एखाद्या वेळेस जास्त जर तापमान वाढलं उन्हाचं तर शेळ्या घाबरू सुद्धा शकतात। त्याच्यामुळे अशा अनेक अडचणींना सामोरं जाण्यापेक्षा हे असं नियोजन केलेलं कधीही बरं, कारण आपल्या फार्ममध्ये रोगराई आल्याच्यानंतर तो उपचार तर करणारच आपण, पण होऊच नाही म्हणून काय करू शकतो ते करणं जास्त महत्त्वाचं आहे शेळीपालनामध्ये। तर आता पूर्ण ह्या पत्र्यावरती मी तुम्ही गवत पण टाकू शकता, काही जण म्हणजे पोते सुतळीचे पोते वगैरे टाकतात। तुम्ही जे तुमच्या जे होत असेल ते टाका, पण टेम्परेचर मेंटेन ठेवा तुमच्या गोठ्याचं, कारण की आता वरचेवर ऊन जास्त वाढणार आहे ह्याच्यामध्ये। आता मी हा गोठा बांधते वेळेस मी शेळीपालनाच्या उद्देशानं बांधलेला नव्हता, त्याच्यामुळं आता हे गोष्टी आपल्या फार्ममध्ये करणं गरजेचं आहे, कारण हाईट पण थोडीशी कमी आहे। त्याच्यामुळं हा पाला पाचवा टाकल्याच्या नंतर थोडंसं थंड असते वातावरण, आणि मेन म्हणजे ज्यावेळेस पावसाळा सुरू होईल त्यावेळेस काढून घ्या। हे असंच ठेव जाऊ नका, नाही तर होते काय, इथं विंचू होतात, जरी भिजलं तर नंतर विंचू होणार, मग ते शेळ्याला समजा जर चावलं तर शेळी वाचणं सहसा खूप मुश्किल जातं। त्याच्यामुळं थोडंसं तुम्ही पावसाळ्याच्या म्हणजे ज्यावेळेस अवकाळी वगैरे पाऊस पडायला चालू होईल त्यावेळेस तुम्ही काढून घ्यायचं, त्याच्यामुळे पत्र्याला पण काही कुजणार नाही, काही नाही गंजणार नाही, आणि काही तर विंचू वगैरे होत नाहीत। त्याच्यामुळे फक्त उन्हाळ्यापुरतं हे टाकून घ्या, आणि वावटाळे वगैरे येऊ नयेत म्हणून हे बांधून व्यवस्थित, म्हणजे आता पोवरी लाकडं वगैरे काय तुम्ही टाकू शकता, फक्त असं टाकून घ्या जर पत्र्याचा शेड असेल तर। कारण थंड असणं जास्त, कारण की शेळीला जास्त थंडी पण सहन होत नाही, आणि जास्त उन्हाळा तर अजिबात सहन होत नाही। त्याच्यामुळे मी पण असं नियोजन करतोय, तुम्ही पण करू शकता तुमच्या फार्ममध्ये, कारण आता बंदिस्त फार्मवाले तर असं नियोजन केलंच पाहिजे असं मला वाटते। तर बघू शकता तुम्ही आता पूर्ण ह्या परिसरामध्ये आपण गवत असो, कडबा असो, किंवा आपला लिंबाचा पाला असो, हे कोणत्या पण गोष्टी वापरू शकतो, फक्त याला कवरिंग करणं महत्त्वाचं आहे। कारण की पत्रा उष्णतेमुळं आता आपल्याकडलं टेम्परेचर, आता आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तर खूप जास्त प्रमाणामध्ये ऊन पडत असतं। आता सध्यालाच बघा तुम्ही, आता इथून पुढं 3-4 महिने उन्हाळा म्हणजे उन्हाळा असतो आमच्या इकडं, एकदम असं झळा वगैरे मारणं वगैरे ह्या गोष्टी होतात। आपलं शेड पूर्णपणे पत्र्याचं असल्यामुळे ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे। तर तुम्ही पण असंच व्यवस्थित नियोजन करा, आणि उगाच म्हणजे नवीन काहीतरी अडचणी आपल्या फार्ममध्ये उद्भवू देऊ नका, कारण शेळीपालनामध्ये जो शेळीपालक बारकाव्याकडे जास्त लक्ष देतो, म्हणजे लहान गोष्टी, आता हे आता एक समजा आता टेम्परेचर मेंटेन करणं असो, किंवा दुसऱ्या आणि कोणत्याही गोष्टी असो, ह्या लहान गोष्टी जर आपण आपल्या फार्ममध्ये जर करत आलो तर आपला फार्म चांगल्या दिशेने चालत असतो। तर रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि व्हिडिओला पण लाईक करत चला, शेअर करत चला। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।